नमस्कार. कोथिंबीर वडी आपण बऱ्याच वेळा बनवतो आणि याचे अनेक प्रकार आहेत. पण आज आपण ग्लासचा वापर करून वडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. या पद्धतीने बनवलेल्या वड्या एकसमान होतात आणि दिसायला खूप सुंदर दिसतात. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कोथिंबीर वडी बनवण्यासाठी एक पेंडी कोथिंबीर साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे. कोथिंबीर धुतल्यानंतर आपल्याला ही कोथिंबीर कोरडी करून घ्यायची आहे. इथे मी नुसती पानं न घेता कोवळे देठसुद्धा घेतली आहेत. देठं घेतल्यामुळे वडीला खूप छान टेस्ट येते. आता ही कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. इथे मी 2 कप कोथिंबीर घेतली आहे. आता ही कोथिंबीर आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर इथे मी एक ग्लास घेतला आहे. हे ग्लास तुम्ही बघू शकता, याला कुठेही डिझाईन वगैरे नाही आहे, सर्व समान आहे. आता या ग्लासला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल थोडं जास्तच लावायचं आहे. आता या तेलामध्ये आपण सफेद तीळ घालणार आहोत. ग्लासला साईडने असे सफेद तीळ लावून घेऊ. तीळ लावल्यामुळे वडी छान दिसते आणि तीळ तेलाला सहज चिकटतात. आता हे ग्लास आपण साईडला ठेवूया. आता आपण वडी बनवायला सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी कोथिंबीर घेतली आहे, त्यामुळे 1 वाटी बेसन घेतलं आहे. त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ, पाव चमचा ओवा घेतला आहे, तो हातावर चोळून यामध्ये घालायचा आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा सफेद तीळ आणि चवीनुसार मीठ. हे मिश्रण आपल्याला सुकं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गरज वाटली तरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. मिश्रण थोडंसं ड्राय वाटतंय, त्यामुळे आपण यामध्ये पाणी घालूया. पाणी घालत असताना आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. यामध्ये मी 2 ते 3 चमचे पाणी वापरलं आहे. हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचं नाही आहे. असा एक व्यवस्थित गोळा बनवून घेऊ. त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून याचा आपल्याला एक रोल बनवून घ्यायचा आहे. आणि हा रोल आपल्याला ग्लासमध्ये ठेवायचा आहे. तुम्ही याचे 2 भाग करून 2 ग्लासामध्ये ठेवलात तरीही चालेल. आता हे पीठ आपल्याला हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे. त्यानंतर वरून थोडेसे तीळ घालूया. ग्लास असं 1 ते 2 वेळा टॅप करायचं आहे. त्यानंतर इथे मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालून यामध्ये एक जाळी ठेवली आहे आणि हे ग्लास आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि झाकण लावून याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तरी ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झाला की आपण वडी चेक करूया. तर इथे तुम्ही बघू शकता, पीठ थोडंसं वर आलेलं आहे. आता ग्लास व्यवस्थित पूर्णपणे थंड झालं की आपण सुरीने याच्या कडा सोडून घेऊ. आणि ग्लास उलटं करून याला 1 ते 2 वेळा टॅप करून वडी आपण बाहेर काढूया. तुम्ही इथे बघू शकता, वडी व्यवस्थित अशी शिजली आहे. आता याच्या आपण वड्या कट करून घेऊ.
तुम्हाला ज्या साईजच्या वड्या हव्या असतील त्या साईजच्या तुम्ही वड्या कट करून घेऊ शकता. वड्या कट करत असताना पूर्णपणे थंड झाल्यावरच कट करा, नाहीतर वड्या तुटण्याची शक्यता असते. इथे तवा गरम करून घेतला आहे, त्यामध्ये तेल गरम करून घेऊ. तेल गरम झालं की यामध्ये आपण वड्या फ्राय करून घेणार आहोत. आता या वड्या एका साईडने 3 मिनिटे भाजून घेऊ. त्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा 3 मिनिटे भाजून घ्यायचं आहे. वड्या भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे. तुम्हाला जर जास्त क्रिस्पी वड्या पाहिजे असतील, म्हणजेच कुरकुरीत पाहिजे असतील, तर तुम्ही अजून थोडा वेळ वड्या फ्राय करून घेऊ शकता. तुम्ही इथे बघू शकता वड्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत. आता या वड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. कोणीही वडी बनवू शकेल एवढी ही सोपी पद्धत आहे. तुम्ही जर अशा प्रकारे कधी वडी बनवली नसेल तर नक्की बनवा आणि कशी झाली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.